मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं. महाराष्ट्रात 2 वर्षांपूर्वी सत्तांतर घडून आलं. हे सत्तांतर ज्या प्रकारे घडून आलं याबाबत महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात कल्पना देखील नव्हती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेत बंड पुकारतील आणि शिवसेना पक्षात फूट पडेल अशी कल्पना देखील सर्वसामान्यांना नव्हती. पण तशी घटना घडली. विशेष म्हणजे महाराष्ट्रात सत्तांतर घडून आल्यानंतर 1 वर्षांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक भला मोठा गट सत्तेत सहभागी झाला. पुढे अजित पवार यांच्या गटालाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता मिळाली. आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. देशात लोकसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. राज्याच्या जनतेने फोडाफोडीच्या राजकारणाला नाकारलं हे मतदानातून स्पष्ट झालं. त्यामुळे आता सत्ताधारी पक्ष विविध माध्यमांतून नागरिकांच्या मनात घर करण्यासाठी विविध योजना आणत आहेत. विशेष म्हणजे आगामी काळात राज्यात विधानसभेच्या निवडणुका देखील आहेत. या निवडणुकीच्या आधी सत्ताधारी अजित पवार गट महायुतीत राहणार की नाही याबाबत वेगवेगळी चर्चा सुरू आहे. या चर्चा सुरू असतानाच आता महाराष्ट्राच्या एका माजी मंत्र्याने अजित पवार गटातील बड्या मंत्र्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. संबंधित मंत्री हा भाजपमध्ये जाण्याची शक्यता असल्याचा दावा या माजी मंत्र्याने केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी जळगावच्या बैठकीत खळबळजनक वक्तव्य केलं. त्यांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. डॉक्टर सतीश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे मंत्री अनिल पाटील यांच्याबद्दल सर्वात मोठा दावा केला आहे. अजित पवार यांना सर्वात आधी कोणी सोडून जाईल तर ते मंत्री अनिल पाटील सोडून जातील असं वक्तव्य सतीश पाटील यांनी केलं. जळगावात काल राष्ट्रपती शरद पवार गटाची मंथन आणि चिंतन बैठक पार पडली. या बैठकीत भाषणात डॉक्टर सतीश पाटील यांनी याबाबतचं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.